गवारीच्या शेंगा मला घेऊन जा. बघा किती आगाव आहे, किती चावतंय माझ्या पायाला. हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ माझी काय तयारी चालू आहे. आताचा तर नाश्ता झाला, आता सकाळच्या नाश्त्याची तयारी झाली. उद्याच्या सकाळची. पप्पाने आणलं माझ्यासाठी पाणी. द्या की हे काय शेंगदाणा खाल्ल्यात पाणी पाहिजे होतं, तर मी पाणी देते. पेटे तुझा मन्या काय तुला सोडत नाही बघ. तर आता विषय काय चालू माहितीये का, मस्त पैकी असं वातावरण झालंय उन्हाचं. उन्हा तानाचं नाही अगं ताई, आता 10 वाजलेत अगं. कसलं भारी वातावरण दिसतंय बघ की. हो हा, पक्षी इकडून तिकडून कोक्या, नारळाच्या मधनं सूर्य. तिथं बघायला भेटत होता का असा नारळाच्या मध्ये सूर्य? हा हा मग रस्त्यावर दिसत होतं की. अगं नारळाच्या मध्ये मी म्हणते असं सूर्य बघायला पाहिजे. सूर्य मग होताच की. आता घरात किरण पडतात की अगं तुझ्या. मग काय. तर बघा इथं मन्या कसं झोपलाय. ती मग ना माझ्या मांडवी यायला बघतोय असं बसायला. इथं खुर्ची बसल्या का नाही येऊन बसतो. त्याला येऊन दिलं नाही कारण मी ते बारीक करते, त्यामुळे ती बघा कसा खाली झोपलाय. म्हणे तर तुम्ही म्हणता आता हे काय करते, तर मला ना इडली डोसा खाऊ वाटलाय बघा. इडली मला काही जास्त आवडत नाही, डोसा आवडतो. आणि त्यामुळं मी काय केलं, रात्रीच उडदाची डाळ तांदूळ वगैरे भिजायला घातलेलं. आता मस्तपैकी भिजलं, तर लाईट आहे म्हणून मी आता करणार आहे बारीक. निम्मार्ध बारीक केले बघा इथं असं पेस्ट, आणि निम्मार्धी चालू. तर आता काय काम चालू आहे बघा रानातलं. सध्या तर ना इकडे 2 ठिके आणून ठेवत. कशाची ठिके? ते गव्हाचे येत, ज्वारीचं सकाळीच उपनलं. होय, हा सकाळ सकाळ मी झोपेतनं उठायच्या आधी तुमचं काम चालू होतं. वार होतं अगं, काल दिवसभर वारच नव्हतं, सकाळ सकाळ सुटलं होतं. मग ज्वारी उपणून घेतली. तर बघा आता हे चालू आहे. इथं मी वरती का बसली माहिती का खुर्च्या घेऊन, कारण ही ना मिक्सर खाली पोहोचत नाही बघा. ही वायर कमी पडते, त्याच्यामुळे इथं वरती ठेवलंय. आता इथंच मी मिक्सरला बारीक करते. पहिल्यांदाच करते बघा. तिकडे होती तेव्हा मम्मी करायच्या, इडली डोसा करून द्यायच्या मला. आता इथं मम्मी करन, पण तिला म्हणलं असं दे मी इथं पेस्ट करते म्हणजे बारीक मिक्सरला. मला भीती वाटते बरं का, तरी पण मी करायला बसली. एवढं असं केलंय. भीती वाटायची काही गरज आहे या. असं चालू आहे माझं काम. असं भीती वाटते मिक्सरची. हा, आधीपासूनच भीती मिक्सरला. आधी पण मी म्हणलं ना त्याच्या शेंगदाणा बारीक कर ग. नको मम्मी, मी तू काय काम करते ते करते, तुझं तू कर, मला नको. मिक्सरला बारीकच करत नसायची. मिक्सरची भीती वाटायची. कशामुळे भीती वाटते? काय म्हणते? तर आता स्वीटीचं चाललंय इकडं. ही पेस्ट बनवून घ्यायची, बारीक करायचं, चांगलं भिजायला घालायचं. आणि संध्याकाळी काय आणि सकाळ काय बनवून घ्यायचं. इडली डोसा जसं जसं खाऊ वाटन तसं. तर चला आता इथं मी असं बारीक करते मस्तपैकी. कसं बसत ना त्यामुळे भ्या वाटतं. म्हण्या बघा किती आगाव आहे, किती चावतोय माझ्या पायाला. ए म्हण्या मांडीवर घे ना या. मांडीव घ्या ना का, इकडे नक्की लावतोय. तर तुम्ही म्हणता आता स्वीटी जोडवी का काढून ठेवल्यात, तर मी जोडवी का काढून ठेवलं म्हणते का, ही ना इतकं सुचतोय ना माझा पाय, त्याच्यामुळं पाय सुचतात आणि इतकं चुनचुन होतं, इतकं खाजवतं का नाही ही, त्यामुळं काढून ठेवल्यात बघा. आणि मन्याने असा माझ्या बसल्या बसल्या पाय घेतला आणि चावत होता. आता झोपला बघा कसा मुद्दाम. शिफ्टी हलवते. ए मन्या तर कसं येऊन द्यायला ना मांडीवर, मग काय म्हणून चावते. करायला बघते लगेच. लय आगाव आहे. तक 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 चावतो बरं का तिला जोरात. आणि ड्रेस चेंज केला बघा मी आता, जरा कम्फर्टेबल वाटतं ह्याच्यात. आणि इकडं गोल्या झोपल्या बघा. इकडं पप्पानी गाणी लावून ठेवल्या. तर हे बघा गोल्या. ए गोल्या नाही उठत. तर चला आता पप्पाचं बघा काय काम चाललंय. तिकडं पप्पा काटत्यात कांद, हे का नाही. आता पेस्ट बनवून ठेवली. आपलं झालं काम, आता आपल्याला पण तिकडच जायचंय. जायचंय तिकडे.
मग काय. म्हणे चल मी चालली चला. आता बघा मी आणि मम्मी चाललोय रानात खाली ऊस बघायला. पप्पाने हे दिलं उन्हात आणायचं माझ्या डोक्यावर पातळ म्हणले घेऊन जा. तर घाम पुसायला. घाम पुसायला आल्यापासून काल परवा दिवशी आलती संध्याकाळी तेव्हा काय पाऊस पाणी होतं. परत काल गेलती गावात. काल अख्खा दिवस गावातच होती, संध्याकाळी आली. आणि आता मस्तपैकी चालली रान बघायला उन्हात आणायचा. आता 11 वाजल्यात, इतकं काही जास्त ऊन नाही. तसं पण डॉक्टरने सांगितलं आहे 10-11 ऊन घेत जा म्हणले थोडंसं नाही का नाही. गोळी खाल्ली आणि आता निघाले. आता चालायचं पण असतं ना जास्त. गोळी खाल्ल्या फिरायचं तेवढाच तुझा, त्याच्यामुळे चल म्हणलं येऊ जाऊ. टाटा. बाबळे पुढं बघ इतकी मोठी बाबळ दिसत ना तुला. मन्याला बोलवलेलं, मन्या काय आला नाही. वरच थांबला आला. तिथंच थांबला. येता चिकू खाल्ला बघा. आपलं झाड आहे का चिकूचं, त्याला पिकलेला चिकू होता ते इतके खाल्ला. दिवस पिकला नव्हता. तू बघायला गेली की पिकलाय चिकू पण. बघ की किती दिवस झाला आम्ही रोज बघतो या. होय. तर चला ही बघा ऊस लागण. हा लागेल. ऊसाची लागण आहे बघा. भेंडी लावली, गवार लावली, भोपळा लावलाय. होय. दोडका काकडी ना ससा येतोय बघ, ससाच खातोय या. काय दोडकान काकडी नाही कवळं जी काय दिसन ती हा, हा. खातोय या. त्याला नसून काय आलं खायची. इथून. हा. तर बघा भेंडी दिसली बा. भेंडी लगेच ओळखू येते. हा, हो की भोपळा आहे. ही होय. हो की भोपळा. हे बघा भोपळा आधी होय मम्मी. भेंडी आल्यात. ऐके आपण काशीफळ भोपळा केलता ना ह्या रानात. का घरापाशी गेलता. मला आठवते. परत केळी एकदा केलती आणि कलिंगड एकदा केलतं. डाळिंब पण केलतं. डाळिंब केलतं, कलिंगड एकदा केलतं. मला सगळ्या आठवतंय. भेंड्याला पुढच्या आठवड्यात पावशेर भेंड्या निघतात बघ. पावशेर निघतात का? बघ की भेंड्या. भुईमुग का नाही लावला? भुईमुग भुईमुग नाही लावला. भुईमुग ह्याच्यात आहे ना कोक्या उकरून खात्यात, खोडूताय उकरून खात्यात, त्याच्यामुळे नाही लावला. ही गवारीची शेंग दिसते. हा गवारी. तर बघा मस्तपैकी छोटी भेंडी लागली मला दिसते. हे बघा छान आहे. हे गवारीच्या शेंगा. तर चला आता फिरतो आणि जातो घरी उन्हात आणायच्या आधी. जाता जाता बघा बांधांची जायचं ती आम्ही घुसलो बघा रानात. कारण इथं आंब्याची एक बाग आहे बघा, म्हणजे आपल्याच पाहुण्याची. आंबा बघायला आलतो पण एक पण आंबा दिसला नाही. तर इकडं शेवगाची शेंगा बघा मम्मीने लावलेली. किती मोठे शेंगा झाल्यात, म्हणजे अशा लांबीला नाही तर अशा ढबऱ्याला आल्यात. एका जागेवर तू किती आली तिथे. हो हो किती अशा कशा आहेत. गावरान आहे. हो किती झाड आहेत बघा. गावरान शेंगा आहेत. तर जरा लय ऊन व्हायला लागले. आता जाऊयात घरी. काय चाललंय काय तुमचं? हा तर बघा आता ना इथं मम्मी पप्पा कांदा काटतात बघा. त्यामुळे म्हणलं मी पण येऊन बसली. तिथं खुर्चीवर बसलेली पण म्हणलं आपलं काम पण करायचंय बघा. हे काम चालूच आहे. मी विणती टोपी बघा. अशी तुम्हाला ह्याच्या आधी कधी दाखवली नव्हती, आता दाखवते बघा. अशी पहिल्यांदा ना स्टार्टिंगला असं नाही का प्रॅक्टिससाठी पांढरा दोरा घेतलेला, ते चांगली आली टोपी दिसायला लागली. त्यामुळे आता कलर भरले आहेत. इथं लाल आणि इथं गुलाबी. तर बसल्या बसल्या इकडे आणलेली कैरी, मीठ आणि मण्याला बोलवलं तर मने येऊन बसलेला बघा. घसरला तर गेला म्हणून. का रे कशाला आला? मने इकडे लयच आयटीत बसला होता. मोठं बसते अशी आपली. आता त्याला वरती गोंडा करत आहे. हो का अगं याला सांग अगं. ए मन्या हा अरे इकडे ये. होय. हा वारं सुटलंय चांगलं पण तिथं ऊनच आहे की उपनायला.